तर बदलापूरमध्ये ज्या शाळेमध्ये 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाले त्या आदर्श शाळेवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने हा गुन्हा दाखल केलाय। उशिराने जाग आलेल्या शाळेमध्ये आता सीसीटीव्ही बसवण्याचे काम देखील सुरू करण्यात आलंय। शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक देखील नाराज आहेत। बदलापूरच्या आदर्श शाळेवर गुन्हा दाखल। एसआयटी कडून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। शाळेतील शिक्षकांची क्राइम ब्रांच कडून चौकशी। त्याला एकदा आमच्या समोर फाशी द्या, नाहीतर इकडे आणा, तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हवाले करा, आम्ही फाशी देतो। बदलापुरात आणि राज्यात उसळलेल्या उद्रेकाचं केंद्र असलेलं हे बदलापूरचं आदर्श विद्या मंदिर। याच शाळेत 2-3.5 वर्षांच्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधाचा वणवा आता राज्यभर पेटलाय। या शाळेत आता सरकारकडूनच कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय। या अत्याचाराच्या घटनेची चौकशी करणाऱ्या एसआयटीने शाळेवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। 13 ऑगस्ट रोजी बदलापूरच्या या शाळेमध्ये 2 चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती। आज दुपारच्या वेळेस या शाळेवर एसआयटी कडनं पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची माहिती आता आपल्याकडे समोर आलेली आहे। त्यामुळे या शाळेचा आता चौकशीचा भाग जो आहे आता अधिक वाढलेला आहे। तसेच ठाणे क्राइम ब्रांच असू द्या किंवा भिवंडी क्राइम ब्रांच असो त्यांचाही देखील तपास यामध्ये सुरू आहे। त्या दिवशी ज्या दिवशी जी घटना घडली होती त्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेरा चालू होता का बंद होता आता हे सगळं उघडकीस येणार आहे। त्यामुळे या शाळेवर गुन्हा दाखल केल्यानंतर या शाळेतले नेमका मुख्याध्यापिका किंवा संस्था कोण जे कोणी त्या यामध्ये आरोपी होते त्या आरोपींवर आता पोक्सो अंतर्गत एसआयटी कडनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शाळेत फॉरेन्सिक टीम आणि क्राइम ब्रांचची टीम दाखल झाली आणि या दोन्ही टीमनी घटनास्थळाची तपासणी केली। घडलेल्या घटनेबाबत शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापिका यांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे। राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अधिकारी रुपाली सिंग याही बदलापुरात दाखल झाल्या आहेत। केंद्र सरकारकडूनही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात येत असल्याचं दिसतंय। राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी कमिटी बरखास्त करत या शाळेवर प्रशासक नेमण्याची सूचनाही अंमलात आली आहे। प्रशासनातील अधिकारी कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या विश्वनाथ पाटील यांनी शाळेच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली। शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांबरोबर बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। उशिरा जाग आलेल्या शाळा प्रशासनाकडून आता शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचं कामही सुरू करण्यात आलंय। आदर्श शाळेच्या बाल आणि प्राथमिक विभागात सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू झालंय। बदलापुरातील शाळेतील घडलेल्या घटनेनंतर आता शाळेतील हलगर्जीपणा समोर आला आहे। आपण आता त्या शाळे ठिकाणी आहे आणि त्या शाळेमध्ये अत्याचार घडल्यानंतर पूर्वी आणि त्याच्यानंतर सीसीटीव्ही हा 15 दिवसाची रेकॉर्डिंग बंद असल्याचं शाळा प्रशासनाने सांगितलं होतं। एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर शाळेला उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे शहरवासियांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। त्यामुळं 15 दिवसाच्या ज्या घटना घडल्यामध्ये तेव्हा सीसीटीव्ही बंद होता का किंवा चालू होता याची देखील चौकशी आता सध्या एसआयटी कडनं तसेच ठाणे क्राइम ब्रांच असो किंवा भिवंडी क्राइम ब्रांच यांच्याकडनं आता सध्या केली जात आहे। तर बदलापुरातल्या उद्रेकानंतर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आक्षेपही घेण्यात येतोय। शाळा आणि कॉलेज सुरू करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येते आहे। सिलेबस पाठी राहिला आहे, एक्झाम्स जवळ येतात आहे, आम्हाला जे डाऊट्स आहेत जे आम्हाला क्लिअर करायचे आहेत किंवा इतर काय अजून आहे कॉलेज रिलेटेड ते होत नाही आहे। आम्ही घरीच रखून बसलो आहोत। आम्हाला वारंवार एकच नोटीस येते की उद्या सुट्टी कधी सुरू होणार आहे कसं काहीच आम्हाला सांगत नाही आहेत। आता तरी आम्हाला इतकंच म्हणजे एक आयडिया दिली आहे की ट्यूसडेपर्यंत तुमचे कॉलेज बंद असणार आहे, स्कूल कॉलेज, पण चालू होणार आहे ह्याची आम्हाला अजून गॅरंटी दिलेली नाही आहे। शाळेच्या बाबतीत दुर्दैव असं आहे की 50-75 वर्ष ह्या शाळा जी बदलापूरला सेवा देते आणि या शाळेत हा असा निंदनीय प्रकार घडला ज्यांच्यामुळे घडला, ज्या लोक त्याला दोषी आहेत त्यांना तर कठोर कारवाई होणार आहे। परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि पालकांमध्ये तिथले कर्मचारी आहेत, तिथले शिक्षक वृंद आहेत, ह्या सगळ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण आज आहे हे वातावरण पण कुठेतरी आता निवळलं पाहिजे। हळूहळू हे वातावरण निवळेल अशी आशा आहेच, पण ते लवकरात लवकर व्हावी अशी आम्ही प्रशासनाकडे आमची मागणी आहे।
बदलापूर शहरात मध्यवर्ती असलेल्या आदर्श विद्या मंदिर या शाळेत 10,000पेक्षाही जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शिशु वर्गापासून ते डिग्री कॉलेज पर्यंतचं शिक्षण या संस्थेत दिलं जातं। केवळ बदलापूरच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात। मात्र पुढच्या मंगळवारपर्यंत म्हणजे आठवडाभर शाळा बंद राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। एकीकडे शाळेची झालेली तोडफोड पाहता विद्यार्थी आणि पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत असतानाच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, बदलापूर।